रामकृष्ण हरी. आषाढी वारी सुरू झालेली आहे आणि वेगवेगळ्या दिंड्या पंढरपूरला निघालेल्या आहेत. आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ती श्री सेवागिरी देवस्थानची आषाढी वारी निमित्त पायी दिंडी पालखी सोहळा आहे. खंडसरी चौकामध्ये हा पालखी सोहळा विसाव्यासाठी थांबलेला आहे. रामकृष्ण हरी महाराज. शिवेंद्र गार्डन्स मध्ये आज तुमची पायी दिंडी पालखी सोहळा जेवण्यासाठी थांबलेला आहे. काय त्यांना आशीर्वाद द्यायचा? ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांचा गेले 31 वर्षात हा पुष्यगाव तीर्थक्षेत्र पुष्यगाव सुवर्णनगरी ते भूवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी गेले 31 वर्षापासून हा पायी दिंडी सोहळा चालू आहे. आज प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी खंडसरी चौकामध्ये आम्ही दुपारच्या भोजनाकरता या ठिकाणी आदरणीय शिवेंद्र गार्ड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय तुषार शेठ यांच्या या ठिकाणी हॉटेलमध्ये आज आपण या भव्य मंडपामध्ये त्यांनी आमच्या दुपारच्या व्यवस्था गेली 10-11 वर्षापासून या ठिकाणी ते अगदी यथेच्छ मनापासून निश्चित भावनेनं या ठिकाणी संपूर्ण वारकऱ्यांचे अगदी पिण्याचे पाणी, स्वच्छ भोजन, स्वच्छ पाणी अशी चांगल्या या ठिकाणी वारकरी सेवा करत आहेत. आज या निमित्तानं या ठिकाणी प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी चांगल्याप्रमाणे या ठिकाणी आम्हाला वारकऱ्यांना भोजन दिलेलं आहे. कारण लेने को हरिनाम, देने को अन्नदान, करणे को लिनिता, डोबणे को अभिमान ही सेवागिरी माझी शिकवण आहे. त्यानुसार या मुखानं पावलोपाली पंढरीच्या वाट्यामध्ये आम्ही नामसंकीर्तन करत जात असतो. तहानलेल्या जीवाला या ठिकाणी असे अनेक लोक आपल्या शिवेंद्र गार्डन सारखे लोक आपल्याला पिण्याची भोजनाची व्यवस्था करत असतात. देणे को अन्नदान आणि करणे को लिनिता म्हणजे जीवनामध्ये कुणाला जर मोठवायचं असेल तर परमेश्वराने दिलेले 2 हात आणि थोडीशी मान चुकली आयुष्यामध्ये तुम्ही मोठं उचल ही सेवागिरीची शिकवण आहे, लिहिता आहे. याप्रमाणे या ठिकाणी आज आमच्या हजारो वारकऱ्यांना या ठिकाणी गेल्या 11 वर्षापासून या ठिकाणी यथेच्छ भोजन प्रसाद देत आहेत. त्यानिमित्तानं मी या हॉटेल शिवेंद्र गार्डनचे प्रमुख असणारी सर्व तुषार शेठ यांचं संपूर्ण टीमला परिवारांना मी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून पांडुरंगाच्या चरणावरती अंतकरणापासून साष्टांग दंडवत घालून इथून पुढे ही त्यांची सेवा अशीच अखंड पावलोपावली या पंढरीच्या वारकऱ्यांची होत राहावी, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, सुख समृद्धी लाभावी अशी म्हणून प्रार्थना करून मी या ठिकाणी धन्यवाद. डॉक्टर महेश माने आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत. डॉक्टर साहेब, आज तुम्ही पंढरच्या वारीमध्ये सहभागी झालेला आहेत. आपली आषाढी वारीची महाराजांचा पालखी सोहळा निघालेला आहे. काय सांगताल या निमित्तानं? परमपूज्य सेवागिरी महाराज हे आज जे आपल्या खटावानी मानचं आराध्य दैवत मानलं जातं आणि आज स्वतः महाराज इथं उपस्थित आहेत आणि खंडसरी चौकामध्ये ही सुवर्णनगरी पुसेगाव ते महाराष्ट्राचं अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूर ही पालखी सोहळा आज भोजनासाठी आमचे स्नेही आणि जिवलग मित्र शिवेंद्र गार्डनचे सर्वेसर्वा तुषार शेठ भोसले यांच्या आवारात आज हा भोजनाचा आणि सेवा देण्याचा त्यांचा योग आणि त्यांच्या निमित्तानं आमचाही योग आज घडला. तर आज ह्या वारकऱ्यांची सेवा करणं हे एक परम धर्म मानतो आम्ही आणि आज या पुढील पालखी सोहळ्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे श्रेष्ठ अन्नदान हे खरंच मोठं पुण्यदान म्हणून घडावं आणि त्यांची उत्तरोत्तर अशी प्रगती घडावी. त्यांना महाराजांचे आशीर्वाद असेच लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो आणि शुभेच्छा देतो. रामकृष्ण. धन्यवाद. डॉक्टर अभिजित घोरपडे साहेब, काय सांगताल तुम्ही आजही पालखी सोहळ्यात सहभागी झालेला आहात? रामकृष्ण हरी. आज या आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने पप्पू सद्गुरू श्री सेवागिरी महाराज पायी सोहळा दिंडी सोहळा या निमित्ताने आज या सेवेंद्र गार्डन या ठिकाणी आज भोजनासाठी विसावा झालेला आहे. या निमित्ताने सर्व वारकऱ्यांना आमच्या सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने आमच्या सर्व लोकांच्या वतीने मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुष्य लागून देत आणि इथून पुढे पंढरपूरला जे शनिवारीपर्यंत जे पालखीचा आषाढी एकादशी आहे त्या निमित्ताने त्यांचा प्रवास अतिशय सुखकर व्हावं आणि इथून पुढे त्यांच्या या सर्व प्रवासाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. गुरुवारी आदरणीय श्री सुंदरगिरी महाराज यांच्या नतमस्तक मी पहिल्यांदा लीन होतो आणि त्यांच्या माध्यमातून सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो. रामकृष्ण. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव
हरिभक्तपरायण बाजीराव महाराज रणसिंग. महाराज खरं तर तुम्ही कीर्तनकार आहात. होय. काय सांगताल या वारीच्या निमित्तानं? वारीचं महत्व, थोडक्यात वारीचा विषय जर पाहिला तर सातारा पंढरपूर रोडवरती अनेक दिंड्या चालतात, पण त्यामध्ये ब्रह्मलीन सद्गुरू सेवागिरी महाराजांची पायी दिंडी चालते. गेली 31 वर्ष ह्या दिंडीमध्ये आम्ही सर्वजण सक्रिय आहोत. दिंडीमध्ये शिस्तीत चालणं, दिंडीचं जे काय नियमावलीचं भजन वगैरे आहे हे सर्व व्यवस्थित चालू असतं. आज या ठिकाणी दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या विश्रांतीच्या निमित्तानं या ठिकाणी शिवेंद्र गार्डन या हॉटेलच्या मैदानामध्ये आम्ही सर्वजण भोजनाच्या निमित्तानं थांबलेलो आहोत. गेली 8-9 वर्ष महाराज पुष्टी महाराजांच्याकडून या दिंडीच्या सर्व वारकऱ्यांना भोजनाची यथेची अशी पंगत दिली जाते, स्वादिष्ट भोजन दिलं जातं. तसं जर पाहिलं तर त्यांचं हे कार्य महान आहे, कारण पंढरीच्या वारीमध्ये भोजनाला फार मोठं महत्त्व आहे आणि याचं एक अपार पुण्य त्यांच्या पत्रात पडतं. कोण जाणे का आम्हाला सांगावंच वाटतं की महाराजांचा हा जो कार्यरत कार्यक्रम आहे तो उत्कृष्ट पद्धतीने असाच चालू राहावा आणि भगवंतांनी त्यांच्या कार्यामध्ये शुभाशीर्वाद द्यावेत आणि त्यांच्या पाशी सदस्य उभं राहावं. आमचे शिवागिरी बाबाही त्यांना आशीर्वाद देतील आणि त्यांनाही आम्ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद. मान पंचायत समितीचे माजी सभापती तानाजी भाऊ कट्टे आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत. भाऊ, काय तुम्ही शुभेच्छा देचाल? आज वारी सुरू झालेली आहे. वारी सुरू झालेली आहे. आता आषाढी वारीसाठी परमपूज्य सेवागिरी महाराजांची दिंडी खानसरी चौकात थांबलेली आहे आता भोजनासाठी. तर त्यांना शुभेच्छा गोंदवलेकरांकडून. बंदवलीकर सर्वांच्या धन्यवाद. भाऊ, तुमचं नाव सांगा आणि मोठ्यानं बोला थोडं. बर, गाव कुठलं तुमचं? कुशेगाव. बरं, आज महाराज आपल्या सेवागिरी महाराजांच्या पायी दिंडीमध्ये सोहळ्यात सहभागी झालेला आहात. काय सांगताल या निमित्तानं? सोहळ्यात चालू म्हणजे वेगळाच आनंद असतो ना. बर रस्त्याने अन्नदान किंवा बाकीची सोय सगळी असते. बर, रानातली कामं सगळी झाली का तुमची? रानातली कामं झाली सगळी. उरकून निघालाय. लोकांनी विचारलंय की काय या पायी दिंडी सोहळ्यात चालत राहतंय, काय मिळतं, तर त्यांना काय सांगताय? आनंदच आहे ना. आनंदच. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. नाव सांगा एक तुमचं? प्रदीप जाधव. प्रदीप जाधव. बर, काय सांगताल? आज जेवणासाठी आपण थांबलेलो आहोत खानसरी चौकात. उत्तम सोय होते. अजून काय काय? पायदिंडी प्रवास सुरू आहे, काय सांगताल? पाय दुखतात, काय होतं, कंटाळ येतो का, काय होतं? आनंदच वेगळा आहे. आनंदच वेगळा आहे. म्हणजे वारीतला चालण्यातला आनंदच आनंद वेगळा. वेगळा. सगळं माऊली करून घेत आहेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. मी चंद्रकांत शंकर जाधव, हा, राहणार पुशेगाव. बर. सेवागिरी महाराजांच्या दिंडी सोहळ्यात 27 वर्ष झाले गेले. पाण्याचं नियोजन मी करतो. पाण्याचे टँकर आहेत तुमचे स्वतःचे. बरं. गेले 27 वर्ष झाले. श्री सुंदरगिरी महाराज, श्री सेवागिरी महाराज यांच्या माध्यमातून एवढं मला म्हणजे आज शून्यातून माझं विश्व निर्माण झालं की मी सांगू शकत नाही. मला म्हणजे जेवणाची हे नव्हते, म्हणजे जेवणाचे एवढं हाल होते. म्हणजे आता मला एवढं आहे की भरपूर महाराजांच्या मी वारीत देऊ शकतो, एवढं महाराजांनी मला भरपूर दिलेलं. गेले 27 वर्ष झालं मी हा दिंडीत चालतोय स्वतःचा. सेवेचा सगळा सगळा आनंद आहे आणि ह्या आनंदात एवढं म्हणजे मला कसा दिवस जातो आणि कसे संध्याकाळ होते आणि कसे उजाडते हेच कळत नाही. महाराज पाठीशी आहे. श्री सेवागिरी महाराज माझा म्हणजे आशीर्वादच आहे. आम्ही पुशेगावच्या यात्रेत दिंडी सोहळ्यात म्हणजे पूर्ण आम्ही सगळे आमचे टीम सगळे आम्ही सहकुशीनं सर्वच काम करतो. लोटण्यापासून जेवण वाढण्यापासून सर्वच जे हाताला येईल ते आम्ही करतो. सेवा जिथं कमी तिथं ते आपण. आम्ही तुम्ही कुठलंही आम्हाला- काम असू दे. कुठलंही काम सांगा आणि आम्ही त्याचा आशीर्वाद की तुम्ही सांगत होता की खाण्याची भ्रांत होती, पण आज महाराजांनी भरभरून दिलेला आहे. भरपूर हेच खरं महाराजांचा आशीर्वाद या निमित्तानं मिळालेला आहे. हो. सेवागिरी महाराजांच्या. सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं अजून चालतोय, अजून चालणार. बर मला भजनाचा छंद आहे. बर. सेवागिरी महाराजांच्या मंदिरामध्ये संपूर्ण धार्मिक कार्यामध्ये माझा खारीचा वाटा असतो आणि सेवा केल्यानंतर मेवा मिळतो हे मला सेवागिरी महाराजांची सेवा केल्यामुळं पूर्णपणे समजले. म्हणून
राम राम म्हणता जावो माझा प्राण, काही झालं तरी 75 वर्षी चालायचं, चालू ठेवलं असं आणि चालणारच. धन्यवाद. शिवेंद्रराजे गार्डनचे सर्व आहेत की ज्याने आज अन्नदान केलेलं आहे ते तुषार शेठ भोसले आहेत. तुषारजी, काय सांगताल, आज तुमच्या मनात का भावना आली की आपण आता ह्या वारकऱ्यांना जेवण द्यावं? गेले 11 वर्ष या रोडून जाणाऱ्या 2 ते 3 दिंड्यांना या ठिकाणी महाप्रसादांचं नियोजन करत असतो. महाप्रसादाचं नियोजन करत असताना त्यामध्ये अनेक नाश्त्यासाठी पण छोट्या छोट्या दिंड्यांचंही नियोजन करतो. स्वच्छ पाणी, चांगल्या प्रकारचा अल्पाहार, चांगल्या प्रकारचं जेवण देण्याचं नियोजन गेलेली 11 वर्ष आमच्या सर्व स्टाफ असेल, माझ्या टीमच्या माध्यमातून असेल, मी 11 वर्ष नियोजन करत आहे. त्यात यावर्षी आमचे मोठे बंधू माननीय डॉक्टर अभिजितदादा गोरपडे यांची अतिशय मोलाची साथ लाभली. तसेच माननीय डॉक्टर अभिजितदादा गोरपडे युवा प्रतिष्ठान यांच्याही कार्यकर्त्याने चांगली मदत केली. तुम्हाला जर विचारलं ह्याच्यातून काय मिळतं तरुण उद्योजकांनी, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? अन्नदान करताय, काय लोक म्हणणार पैसा व्यर्थ होतोय किंवा काय, असे बरेच प्रश्नाला तुम्ही कसं त्यांना उत्तर द्याल? तरुण उद्योजकांना मी एवढं सांगू शकतो की सगळ्यात श्रेष्ठ दान म्हटलं तर अन्नदान आहे. अन्नदान केल्याने कधीही कोणाला काही कमी पडणार नाही. शिवेंद्रराजे गार्डनमध्ये आपण बघतोय वारकरी भोजन करत आहेत. अनेक वर्षाची ही परंपरा तुषार शेठ भोसले यांनी जोपासलेली आहे. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते वारकऱ्यांचं जेवण चाललेलं आहे. दृश्य आहे ते वारकऱ्यांचे जेवणाचे. गोंदवलेकडं पालखी सोहळा हा निघालेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते